फक्त UPT किटवर 2 लाईन्स पॉझिटिव्ह आल्यावर परस्पर अबॉर्शन अजिबात करू नका. हे तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग केलेलं नाही आहे आणि आता अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिलेली आहे. UPT किटवर 2 लाईन्स दिसत आहेत. याचा अर्थ असा नाही की प्रेग्नन्सी ही तुमच्या युट्रसमध्येच आहे. कधी प्रेग्नन्सी ही फॅलोपियन ट्यूब किंवा प्रिव्हियस सिझेरियन सेक्शनचा स्कार किंवा ओव्हरीज अशा कुठल्याही ठिकाणी असू शकते. याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो. आणि असं जर का तुम्ही परस्पर मेडिसिन घेऊन अबॉर्शन करणार असाल तर अशा वेळी एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त ब्लिडिंग होऊन खूप जास्त पोटामध्ये दुखून इमर्जन्सी कंडिशन निर्माण होऊ शकते. ती तुमच्या जीवावर देखील बेतू शकते. अशा वेळी आपल्याला लॅप्रोटॉमी करावी लागते, म्हणजेच ऑपरेशन करावं लागतं. आणि जर का कदाचित ठीक आहे युट्रसमध्ये जर का प्रेग्नन्सी असेल, ती एक्टोपिक नसेल, तरी देखील जर का तुम्ही परस्पर मेडिसिन घेऊन जर का अबॉर्शन करणार असाल तर कधी ते इनकम्प्लीट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण कधी वीक्स जास्त असू शकतात. हे तुमच्या UPTच्या लाईन्सवरून लक्षात येत नाही आणि त्यामुळे अशा इनकम्प्लीट अबॉर्शन झालं आणि खूप जास्त ब्लिडिंग झालं तरी देखील इमर्जन्सी कंडिशन निर्माण होऊ शकते. तिसरंही कंडिशनमध्ये काय होतं तर जर का तुम्हाला माहिती नाही आहे तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे आणि तुम्ही जर का RH निगेटिव्ह असाल आणि प्रेग्नन्सी असेल RH पॉझिटिव्हची, अशा वेळी देखील जर का तुम्ही परस्पर मेडिसिन घेऊन कोणतीही टेस्ट न करता अबॉर्शन केलं तर तुमच्या फ्युचरमध्ये असणाऱ्या प्रेग्नन्सीला त्रास होऊ शकतो. म्हणूनच कोणतेही टेस्ट न करता परस्पर कोणत्याही डॉक्टरचा सल्ला न घेता कोणत्याही प्रकारचं अबॉर्शन करू नका. अशा वेळी गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन योग्यता टेस्ट करून हिमोग्लोबिन तसेच तुमचा ब्लड ग्रुप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोनोग्राफी करून ती प्रेग्नन्सी युट्रसमध्येच आहे ना हे आधी चेक करून घ्या आणि गायनेकॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसारच टॅब्लेटने किंवा क्युरेटिन करून अबॉर्शन करून घ्या.